होतं. सो लेट्स सी. मधु इंडस्ट्रीज लिमिटेड हॅज अन इन्व्हेस्टमेंट प्रपोजल ऑफ ₹40 लाख. टोटल प्रपोजल किती आहे आपला? 40 लाखाचा आहे. द एक्सपेक्टेड कॅश इन्फ्लो दिलेला आहे आपल्याला आणि इयर दिलेले आपल्याला 1 to 10 इयर्स. बरोबर आहे. आणि त्या 10 इयर नुसार त्याचं काय केलेलं आहे? प्रॉफिट घेतलेलं आहे. ओके. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्यांनी? की यू आर रिक्वायर्ड टू असर्टेन एनपीव्ही. एनपीव्हीचा अर्थच काय होतो? नेट प्रॉफिट व्हॅल्यू ॲट द रेट ऑफ 10%. आफ्टर दॅट सेकंड प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा रेट सुद्धा किती दिलेला आहे? 10% दिलेला आहे. आणि IRR म्हणजेच काय? इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न. हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो आपल्याला खाली बघा कसं सोल्युशन दिलेलं आहे. नेट प्रेझेंट व्हॅल्यू ॲट 10% डिस्काउंटिंग फॅक्टर. आता प्रत्येकाकडे समोर प्रॉब्लेम आहेच. सो इयर 1 to 10 ॲज इट इज घेतलंय आपण, आहे तसं. त्याच्यानंतर नेट कॅश फ्लो त्याची अमाऊंट जी दिलेली आहे ते सुद्धा काय केले आपण, आहे तशी प्रॉब्लेम जशी उचलून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? पीव्ही फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आम्ही परवा सांगितलं होतं की पीव्ही फॅक्टर पण कसा कॅल्क्युलेट करतो? त्याचा जो फॉर्म्युला आहे 1/1.10. सो वी विल गेट 0.90 ॲज अ फॉर फर्स्ट इयर. बरोबर आहे. तो फर्स्ट इयर साठी आपण केला. नंतर काय करायचंय? इज इक्वल टू करत जायचंय. असं किती वर्ष करायचं आपल्याला? फॉर 10 इयर्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण जे पीव्ही फॅक्टर काढणार आहोत ते फॉर 10 इयर्स साठी काय असणार आहेत? आपण कॅल्क्युलेट करत जाऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आपल्याला याच्यामध्ये? की नेट कॅश इनफ्लो 7 लाख मल्टिप्लाय बाय 0.90. ह्यानुसार काय करायचं आपल्याला? कॅल्क्युलेट करायचे. हा प्रॉब्लेम मी तुमचा युट्यूब वरती टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो 7 लाख मल्टिप्लाय बाय 0.909 इज इक्वल टू वी विल गेट 6,36,300 फॉर प्रेझेंट व्हॅल्यू फर्स्ट इयर. बरोबर आहे. मग काय करायचं? फक्त आपल्याला मल्टिप्लाय करत जायचे आहे ते व्हॅल्यूज. त्याच्यानंतर काय करायचे बघा आपल्याला? की जेव्हा आपण मल्टिप्लाय करू हे व्हॅल्यू, मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू ही टोटल काढायची आहे. मग ही टोटल आपण कशी काढणार? जी आपल्याला खाली दिलेली आहे प्रेझेंट व्हॅल्यूची 49,79,000. बरोबर आहे. मग ही जेव्हा आपण टोटल करू तेव्हा आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट जी दिलेली आहे 40 लाख त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचंय? लेस करायचं आहे. तुम्हाला मी इथं सांगतोय फक्त कारण हा प्रॉब्लेम अपलोडेड आहे. तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय? नेट प्रेझेंट व्हॅल्यू. आता नेट प्रेझेंट व्हॅल्यू कशी काढणार? की आता हे समजलं एवढं की नेट कॅश फ्लो आपण कसा काढलाय. त्याच्यानंतर आपण मल्टिप्लाय केली आपली पीव्ही फॅक्टर. बरोबर आहे. देन आफ्टर दॅट वी विल गेट हिअर टोटल प्रेझेंट व्हॅल्यू. ते प्रेझेंट व्हॅल्यू टोटल करायची आणि आपले जे 40 लाख सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट पार्ट दिलेला आहे कॅश आउटफ्लो त्याच्यामधून आपल्याला काय करायचंय? ते लेस करायचंय. तो आपल्याला काय भेटली? नेट प्रेझेंट व्हॅल्यू भेटली. समजलं इथपर्यंत आकाश? हो सर, परत जरा एक्सप्लेन कराल? हा ओके. बघा आपली नेट प्रेझेंट व्हॅल्यू किती दिली आहे? टोटल ही टोटल करायची नेट प्रेझेंट व्हॅल्यूची. बरोबर आहे. म्हणजेच काय? 7 लाख मल्टिप्लाय बाय आपले पीव्ही फॅक्टर एवढं आपल्याला भेटतं. प्रत्येकाशी मल्टिप्लाय करत जायचे आहेत. ते मल्टिप्लाय केल्याच्या नंतर वी विल गेट हिअर टोटल ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू. बरोबर आहे. मग ही प्रेझेंट व्हॅल्यू टोटल घेतल्याच्या नंतर आपल्याला जे 40 लाख दिलेले आहेत आउटफ्लो तर त्या ह्या टोटलमधून ते आपल्याला लेस करायचे आहे. आणि जे आपल्याला रिमेन रेट ते आपल्याला भेटणार आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू. काही नाही आहे. जे आपण 5चे 3 प्रॉब्लेम घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा हा प्रॉब्लेम खूपच इझी आहे. फक्त अमाउंट टाकून मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार? आपली टोटल प्रेझेंट व्हॅल्यू. समजलं? त्याच्यानंतर आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे? पीव्ही ऑफ कॅश इनफ्लो अपॉन पीव्ही ऑफ कॅश आउटफ्लो. बरोबर आहे. सो आता पीव्ही ऑफ कॅश इनफ्लो काय आहे? जे आपल्याला आपण टोटल भेटली म्हणजेच काय? 49,79,000 आणि डिवायडेड बाय पीव्ही ऑफ कॅश आउटफ्लो म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? 40 लाख. मग 49,79,000 49,79,000 डिवायडेड बाय 40 लाख. बरोबर आहे. सो वी विल गेट 1.244. भेटले व्हॅल्यू सेम इथं. काही करायचं नाही, फक्त मल्टिप्लाय करायचं आणि फक्त ऍडिशन करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे? नेक्स्ट आपला जो काढायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आपल्याला याच्यामध्ये तो IRR कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न. तर तो कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर आपल्याला आपण काय करणार? त्याचा जो एक टेबल दिलेला आहे तो मी युट्यूबवरती अपलोडेड आहे.
ठीक आहे, तो तुम्ही टेबल नंतर व्हिडिओला चेक करू शकता आपलं लेक्चर झाल्याच्या नंतर. ठीक आहे, याच्यानंतर सेकंड जो आपला टेबल आहे तो मी तुम्हाला प्ले करणार आहे. कनेक्टेड राहा फक्त. एवढी स्टेप समजली का प्रत्येकाला, कसं मी कॅल्क्युलेट केले ते? ठीक आहे, कन्फ्युजन आहे? समजली सर, 1.244 पर्यंत समजलं. ओके. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघा काय कॅल्क्युलेट करायचंय, IRR, इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न. ओके, सो आता इथे लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला 10 इयर्स ऍज इट इज घ्यायचे, जसे आपण मगाशी घेतले, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेट कॅश फ्लो. ठीक आहे, नेट कॅश फ्लो घेताना आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, की जी आपली अमाऊंट दिलेली होती ती पण ऍज इट इज घ्यायची आहे, काही चेंजेस करायचे नाही आहे. पण त्यांनी काय सांगितलंय की IRR साठी किती घ्या, 15% घ्या. आता 15% कसे काढा तुम्ही पी फॅक्टर, सांगा मला. काय कसं घेणार कॅल्सी वरती ही अमाऊंट 15% साठी पी फॅक्टरला? एनीवन? नाजनीन, आकाश? Sir, 1 divided by 1.15. येस, करून बघा किती येते. पण सर 15% का? त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला तरी काय करायचं, पुढची जी आहे ती 15% कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर IRR साठी. समजलं? ऍक्च्युली वरती जो IRR आपल्याला कॅल्क्युलेट करायचं दिलेला आहे त्या लोकांनी, तिथं IRR @ the rate of 15% असं इथं देतात ते लोक. म्हणजे बुक मध्ये वरती येताना फक्त त्यांनी मेन्शन नाही केले, पण आपण जेव्हा घेऊ तर 15% ऍज अ फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण तिथं ते मेन्शन असतं. ठीक आहे, सो मला सांगा किती पर्सेंट आलं? 870 आलंय ना? तिथे नाही ऍक्च्युली, जसं मगाशी आपल्याला वरच्याला काढलं ना आपण, तसे बघा तुम्हाला दाखवतो मी प्रॉब्लेम मध्ये, की आपण वरतीला इथं तुम्हाला दिलंय की तुम्हाला NPV 10% घ्या, तसं इथं IRR पण त्याला हे केले त्यांनी, त्याने आन्सर मध्ये घेतले. इथं पण तुम्हाला की IRR 15% घ्या. ओके, सो त्यानुसार तुम्हाला काय करायचं, कॅल्क्युलेट ते करायचं आहे. सो आता बघा इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. 15% चा 1 upon 1.15, so is equal to we will get 0.6869 आणि पुढे डेसिमल काय आहे, 5 आहे, तर किती घेणार आपण, 0.870. समजले का? येस, आकाश? हा सर, बोल पुढे. वैभवी? आला आन्सर 0.869. ओके, तर तुम्ही ह्याला काय करणार, 7 इयर्स 10 इयर्स पर्यंत काय करणार तुम्ही, कॅल्क्युलेट करणार. करा तुमच्या कॅल्सीवरती, फक्त इक्वल टू करायचं ना, फक्त इज इक्वल टू, येस, बाकी काही करायचं नाहीये फॉर 10 इयर्स. बघा इथं का तसं आन्सर करून बघा. 756 657 472 497 432 36 276 24 24 झाले, बरोबर आहे. आलंय ना? हो. ओके,
सो आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याने आपल्याला फक्त ह्याशी मल्टिप्लाय करायचं आहे. तुम्हाला फक्त आता एवढंच आन्सर करायचं आहे आणि बाकीचा जो तुमचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला युट्यूबला दुपारी आज लेक्चर प्ले करणार आहे, म्हणजे अपलोड केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता तिथून. ठीक आहे. सो आता फक्त आन्सर काढायचे आणि मग एकेकाने आन्सर सांगा, प्रत्येकाने आन्सर काढा. तुमचा आजचा फक्त लेक्चर मी प्रॅक्टिस म्हणून फक्त घेतलेला आहे. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ युट्यूब वरती बघायला भेटेल. ठीक आहे. आन्सर कुठलं जे आता इथे प्रेझेंट व्हॅल्यू आहे ती हा काढा बघू. 6,09,000 6,09,000 ना. हा बरोबर आहे. काढा आन्सर, ते बघू कसं येते. असं समजा की मी तुमचं ब्लॅकबोर्ड समोर लिहतोय तुमचे आन्सर, तुमच्याकडून आन्सर घेऊन. मी ते कॅल्क्युलेट करूनच Sir, बोलतोय. second answer 5,29,200. येस परफेक्ट. बघत चला. काढा नेक्स्ट आन्सर. तुम्हाला आता आन्सर काढायचे ते मग सांगायचे एकेकानी, काढून दाखवा. तर चौथ्याचा 8 लाख इंटू 0.572 चा आन्सर होते 4,57,600. व्हेरी गुड. आणि थर्ड खाते गेला. तू करतेस ना. अच्छा मी केला. हा 5,26,400 आहे थर्ड वाला. येस व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण सांगत चला. आकाश बाजूला आपण दोघांच बोलता, बाकी कोण काही बोलायच नाही. येस वैभवी, निकिता, अंकिता बोला. बोल चला प्रत्येकाने आन्सर. तुम्ही पण देणार आहात आकाश, तुम्हाला पेपर, तुमचा पेपर बाकीशी जुळणार नाही, तुमचे आन्सर तुम्हालाच काढायचे आहेत. सांगत चला. काढतोय आन्सर समी सर इथं. तर मी 7th इंच काढलाय. आन्सर बोलत चला. एक काढलास 7वा. 5वा काढतोय मग. अच्छा ठीक आहे. 3,76,000 7वा इंच आहे. ओके गुड. नेक्स्ट. फिफ्थचा 4,47,300. नेक्स्ट. त्यात 10वा काढतोय आता. सर 10वाचा आन्सर 1,48,200. व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचंय, टोटल ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू. 27,000. येस व्हेरी गुड. बरोबर आहे. टोटल ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू काढा आता आणि मला सांगा किती आन्सर आला. टोटल ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू. सर मिल्ली. ओके. अंधारा. शेवटच्या 5-10 मिनिटात 23,79,000. 40 लाख आहे. हो रेला माझा अजून एक. बरोबर. 14,36,700. ओके. सो ऍट द रेट ऑफ डिफरन्स काढायचं 10%. 49,79,000. 10% ची टोटल आहे किती वाला. येस. 40 लाख आणि टोटल यांची 40,36,700. Yes, 40,76,700. And then after that, we will get the 10%. Then we getting in calculating NPV. So 49,79,000. So difference काढायचा आहे त्याचा आपल्याला. So we will get the difference 942,300. Yeah, of course. So हा होता तुमचा प्रॉब्लेम. आणि जो आजचा जो तुमचा मी आता प्रॅक्टिस घेतलाय हा प्रॉब्लेम तुमचा युट्यूब वरती अपलोडेड आहे, तुम्ही तो बघू शकता रेकॉर्डेड प्रॉब्लेम. ओके. सर ही जी आपण काढलं टोटल ऍट 15% आणि ऍट 10% प्रेझेंट व्हॅल्यूला. येस. हा
आणि ते खालती बघा त्याच्या बाय इंटरपोलेशन RR. हा ते सुद्धा मी तुम्हाला ते हेतू पूर्वी टाकलेलं आहे. ऍक्च्युअली तुम्ही प्रॉब्लेम बघू शकता नंतर किंवा संध्याकाळी. त्याची पुढची स्टेप आहे ना ती. हा ते तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे समजावून मी. ठीक आहे. ओके. सो व्यवस्थित करा. आता बघा 10% डिप्रिशिएशन काय केलं त्यांनी इंटरप्रिटेशन काढलेलं आहे. म्हणजेच काय IRR साठी आपण डिफरन्स काढला ऍट द रेट ऑफ 10%, तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय केलेले 49,79,000 जो आपला 10% साठी आहे, मायनस टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली 40 लाख. 40 लाख. येस. अँड डिवायडेड बाय आवर डिफरन्स. किती आला डिफरन्स 9,42,300 मल्टिप्लाय बाय ऍट द रेट ऑफ टोटल. म्हणजेच काय द 5%. याच्यामधून आपला डिफरन्स भेटला ऍट द रेट ऑफ 5%. 15 - 10 जो 5% डिफरन्स होता आपला, तो टोटल ऍट 5% ने घेतलेला आहे आणि त्यानुसार फक्त कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो कॅल्क्युलेशन करत असताना व्यवस्थित करायचं आहे. मी अपलोड केलेला आहे प्रॉब्लेम, हा व्यवस्थित बघा. नाही समजलं तर मला तुम्ही विचारू शकता. उद्या किती वाजता यायचं कॉलेजला? मला सर नोटीस देतील तुम्हाला यायचंय की नाही ते. टाकले ग्रुप नोटीस ना? टाकलेले आहे पण ते कदाचित तुमच्यासाठी नसेल. सर मॅडम सर सांगतील तुम्हाला. चालेल. हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला प्रॉब्लेम बघणार आहोत. त्याच्यामधील काही नवीन पद्धतीने प्रॉब्लेम आहे हा व्यवस्थितरित्या बघा. काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला याच्यामध्ये विचारू शकता. ओके. त्यानंतर रिमेनिंग पार्ट आपण IFHचा सुरू करू. सॉल्व द फॉलोइंग केसेस. Falcon Limited are furnishing you the following information. Proposed site of Western Industrial Coriander near Rajasthan. First of all is given tax rate is given 35%. Expected return investment at rupees 25%. Depreciation per annum 250 lakhs. Term loan require 4,000 lakh. After that, the interest rate at a rate of 15%. A tenure of loan 8 years. Repayable with installment at the end of each year. And the 7th one, tax holiday for first 5 years. And principal amount is payable is equal to installment of rupees 50 lakh of each year. ओके. सो हे काही पॉईंट्स ह्याच्या आधारे काही पुढे आपल्याला सोल्युशन करायचं आहे. लेट्स सी फर्स्ट. बघा काय त्याच्या प्रॉब्लेम मध्ये द कॉस्ट ऑफ द प्रपोजल ऑर द प्रोजेक्ट ऍट द मीन्स ऑफ फिनान्स आर फॉलोज. Proposed project and in lakhs. Cost of project rupees given. Plant and machinery rupees 3,000 lakhs. I mean 3 lakh. After that, factory building 1,000. Working capital 400. The total of our asset the given is here 4,000 or 4 lakh or 4,000. So after that the means of finance is undercome additional equity share capital 300. Return earning 100 and the additional equity share capital 100 and return earning 4,000. So term loan is 4,000. After that the total 4 lakh 4,000. So finance manager of the financial institution has requested to first evaluate the project profitability for 3 years and second show loan amortization schedule. So after that, let's see the first column of loan of amortization schedule in lakhs. आता काय दिलं आपल्याला याच्यामध्ये की टोटल amortization आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्या याचे कॅल्क्युलेशन काढून आन्सर काढायचे आहेत 1 by 1. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे काय दिलं सुरुवातीला त्यांनी लोन amortization. काय कोणते कॉलम आहेत? इयर, बिगिनिंग, बॅलन्स, आफ्टर दॅट टोटल पेमेंट, इंटरेस्ट पेमेंट पेड, प्रिन्सिपल पेड अँड एंडिंग बॅलन्स. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल बघूया आपल्याला काय दिलं याच्यामध्ये. आपले इयर किती दिले आपल्याला 8 years 1 to 8 years सांगितले वरती आपल्याला घ्यायला. लेट्स सी हियर टेन्युअर ऑफ लोन किती आहे? टेन्युअर ऑफ लोन 8 years. रिपेबल ऑफ विथ द इन्स्टॉलमेंट ऍट द each year. काय करायचं each year आपल्याला काय करायचं इन्स्टॉलमेंट आपल्याला शो करायची आहे. सो लेट्स सी फर्स्ट इयर कॉलम कोणते दिले? इयर, बिगिनिंग बॅलन्स, टोटल पेमेंट, इंटरेस्ट पेड, प्रिन्सिपल पेड अँड एंडिंग बॅलन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय सांगितलंय 4,000 जे आपल्याला इथे वरती दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. टर्म लोन रिक्वायर्ड किती आहे? 4,000 लाख. ओके. सो ऍज इट इज मी इथे घेतलंय टर्म लोन माझं किती आहे होतं 4,000 लाख. आफ्टर दॅट काय कॅल्क्युलेट करायचंय बघा. त्यांनी काय सांगितलंय मला की टोटल
कशावरती घ्यायचं? टोटल पेमेंट किती होतं मला टोटल पेमेंट ते बघायचं आहे आणि त्यानुसार काय करायचं मला ते घ्यायचं आहे. सो टोटल पेमेंट घेताना मला काय करायचं आहे? इथे दिलेलं आहे मला टोटल पेमेंट किती दिले. टोटल पेमेंट मला याच्यामध्ये टोटल पेमेंट दिलेले आहे बघा इथे मला 4000. त्यानंतर काय केलं मी ह्याच्यामधून 1100 म्हणजेच काय की 4400 वरती बरोबर आहे. 4100 वरती किती घेतले 25%. म्हणजे कॅल्क्युलेट करून दाखव तुम्हाला माझ्या लक्षात येईल. 4400 वरती किती घेतलेलं आहे मी इथं डायरेक्टली 25%. सो किती आलं माझं आन्सर 1100. सो टोटल आपल्या ऍसिडवरती काढलेली आहे मी कॅल्क्युलेशन. सो टोटल पेमेंट किती आलं इथे 1100. त्यानंतर पुढे काय सांगितले त्यांनी की इंटरेस्ट पेड अँड प्रिन्सिपल पेड. हे काय करायचं मला डायरेक्टली अमाऊंट त्यांनी जी दिलेली आहे त्या पद्धतीने मला घ्यायची आहे. म्हणजे सांगा की डायरेक्ट तुम्ही काय करा जी अमाऊंट दिलेली आहे इंटरेस्ट पेड ओके आणि इंटरेस्ट डायरेक्टली कॅल्क्युलेट करा. म्हणजे त्याच पद्धतीने मला काय करायचंय खाली आन्सर घ्यायचे आहे. सो खाली बघा कसं काढलंय मी माझं टोटली अमाऊंट त्यांनी सांगितल्याप्रमाणे इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड करत असताना आपल्याला डायरेक्टली अमाऊंट घ्यायची इव्हॅल्युएट करून त्यानुसार मी काय केले ते आन्सर काढले. आवाज येतोय खुर्शिदा? हॅलो आमच्या मॅडम मी आताच बोलत होते. सर आवाज नाही येतोय. नाही
हो आता येतोय. मग बोलशील का अर्ध पावडून झालो. मी नाजनीला मॅसेज करत. ठीक आहे, एक काम कर मी युट्यूब वर टाकलो की परत बघ. हा ठीक आहे. ठीक आहे, अर्ध पाऊन मला तुला आवाज येते म्हणून ते बोलत नाही आज. ठीक आहे, आता फक्त ही लक्षात घ्या. नाही आवाज नाही येत आहे. आता ही लक्षात घे, फक्त एक पहिला दाखवतो तुला कैसा करायचा आहे, म्हणजे तुला एक्झॅक्ट समजेल. आपली बिगिनिंग अमाऊंट 4000 आहे इथं. हो हा, तर त्या 4000 मध्ये काय सांगेल की आपल्याला 25% काय करायचे, टोटल पेमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 25% त्याच्यावरती मी कॅल्क्युलेट करताय. किती आन्सर येईल माझा? 1000 येईल. बरोबर आहे. मग 1000 घ्यायच्या नंतर मला काय समजेल की माझी एक्झॅक्ट अमाऊंट समजेल किती आहे. बरोबर आहे. पण माझी टोटल ऍसेट किती दिलेत मला इथं? 4400. मग टोटल अमाऊंट घ्यायची 4400. पण ही जो 1000 येते ह्याचा अर्थ काय की आपल्याला टोटल पेमेंट करायचं आहे. पण आपल्याला इंटरेस्ट पेड करायमुळे आपण इंटरेस्ट पेड कशावर करू की आपली जितकी टोटल ऍसेट दिलेली आहे त्याच्यावरती. म्हणजे 4400 मल्टिप्लाय बाय. आता काय त्यांनी सांगितलं आपल्याला की तुम्ही ह्याच्यावरती डायरेक्ट अमाऊंट काय करा, कॅल्क्युलेट करा. डायरेक्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला 25% दिलेला आहे. सो किती येते अमाऊंट बघ आपली? 25 कॅल्क्युलेट करून कॅल्सी असली तर 1100 इतके आहे इंटरेस्ट पेड. हॅलो, एखादी गेलीस? हॅलो, बोला आवाज येतोय. सो 1100 आपली अमाऊंट टोटल पेमेंट. आणि त्यांनी काय सांगितलं की प्रिन्सिपल पेड अमाऊंट जी आहे, प्रिन्सिपल पेड ती पर इयर आपली किती असणार आहे? ऍज अ 500. ओके, सो 1100 मध्ये प्रिन्सिपल अमाऊंट आपली गेली 500. 1100 मध्ये प्रिन्सिपल अमाऊंट गेली किती? 500. किती उरली आपला इंटरेस्ट पेड? 600. समजलं कसं यायला? सो आता माझे एंडिंग बॅलन्स, एंडिंग बॅलन्स किती होतो? 3500. ओके, सो 3500 मध्ये जो एंडिंग बॅलन्स होतो त्याच्यानंतर आता मी काय कसं एंडिंग बॅलन्स माझं फक्त प्रिन्सिपल अमाऊंट पेड जायच्या नंतर आपली जेव्हा इंटरेस्ट पेड होते, जेव्हा आपण लोन करतो खर्चायक बँकेतनी, समजा माझा लोन असला 5 लाखाचा आणि त्याच्यावरती मला इंटरेस्ट मला देणं असतो एक 5,10,000 रुपये, तर मी इंटरेस्ट पेड केलो तर माझी मेन अमाऊंट पण लेस होणार आहे काय? 4,90,000 होईल. फक्त आपली इंटरेस्टच अमाऊंट लेस होते. बरोबर आहे. म्हणजेच काय इंटरेस्ट मुद्दल अमाऊंट लेस होते काय? नाही. मुद्दल केव्हा लेस होते? जेव्हा तो प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट येतच तेव्हा. ओके, म्हणजेच काय करायचं आपल्याला की आता प्रिन्सिपल अमाऊंट माझी किती गेली? 500. त्याच्यानंतर रिमेनिंग काय उरला? 3,500. कारण का माझी बॅलन्स किती होती? लोन बॅलन्स होती 4,000. त्याच्याबद्दल मी 600 काय पेड केले? इंटरेस्ट पेड केले आणि प्रिन्सिपल अमाऊंट माझी किती पेड केली? 500 पेड केली. म्हणजेच काय की 4,000 मायनस 500 रिमेनिंग एंडिंग बॅलन्स मधून किती आलेलो? 3,500. समजला? सो हे प्रॉब्लेम मी युट्यूब वरती टाकणार आहे. ओके, सो हे प्रॉब्लेम युट्यूब वरती मी टाकणार आहे कारण हातपायन दत्तापा झालेला होता. त्याचे पुढचे जे पॉईंट्स आहेत ते युट्यूब वर तुम्हाला बघायला मिळतील. बाकीच्या पोराला मेसेज केलोस काय बोलले खातात लोक? ओके, आपली नेक्स्ट स्टेप बघा काय आहे. आता याच्यामध्ये सांगितलंय आपल्याला इव्हॅल्युएशन ऑफ द प्रोजेक्ट. आता काय करायचं आपल्याला? इव्हॅल्युएट करायचं प्रोजेक्ट त्या दिल्याप्रमाणे. आता याची व्हॅल्यू आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेट करायचंय. मग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना आपले टोटल ऍसेट बरोबर आहे जे आपल्याला इथे किती आहेत? दिलेले आहेत. मग टोटल ऍसेट किती आहेत? 4,400. बरोबर आहे. सो 4,400 काय केले मी खाली इव्हॅल्युएशन करताना ते टोटल ऍसेट घेतले. तो नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स किती दिलेली आहे माझी अमाऊंट इथं? 4,400. त्याच्यामध्ये मला काय करायचंय? अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. मग अमाऊंट कॅल्क्युलेट करत असताना सी हियर किती दिले टोटल अमाऊंट आपल्याला? 4,400. लेट्स सी 4,400 मल्टीप्लाय किती सांगितले तुम्हाला कॅल्क्युलेट करा? 25% काय करा? कॉस्ट कॅल्क्युलेट करा. मग कॅल्क्युलेट करत असताना आन्सर किती आलं आपलं? 1,100. बरोबर आहे. सो टोटल आन्सर वी विल गेट हियर 1,100. त्याला काय करायचं आपल्याला? फॉर इक्वली द्यायचं आहे फॉर 8 इयर्स. सो 1,100 फॉर 8 इयर्स. नंतर काय सांगितलं? डिप्रिशिएशन कॉस्ट. आता डिप्रिशिएशन कॉस्ट काय करायची आपल्याला? एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे आपल्याला. किती दिलेली आहे बघू शकता तुम्ही. त्याने काय सांगितलं की 250 ऍज अ इक्वली तुम्ही ऍज अ डिप्रिशिएशन चार्ज कॅल्क्युलेट करा. बरोबर आहे. बघा इथे वरती दिलेले आहे डेप्रिशिएशन ऑन पर एनम ₹250 lakhs पर इयर. म्हणजेच काय इच इयरला घ्यायचं आहे ते 250 lakhs. ऍज इट इज मी काय केलं? 250 lakhs काय घेतलं? इच इयरला घेतलं.
नंतर काय सांगितलेलं आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. मग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा सांगितलं आपल्याला, जो आपण वरती कॉलम कॅल्क्युलेट केलेला आहे इंटरेस्ट पेड, तो काय केला मी ऍज इट इज घेतला. बरोबर आहे. आता काय सांगितलं तुम्हाला की नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स कॅल्क्युलेट करा. सो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स काय करायचं आपल्याला, डायरेक्ट इथे काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. सो सी नेक्स्ट नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स कसं कॅल्क्युलेट करा, डायरेक्टली सांगितलेलं आहे प्रमाणे. लेट्स सी हियर. सो लेट्स सी हियर, पहिले दिलेले आपल्याला 1100 युनिट्स. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, डायरेक्टली काय करायचे, कॉस्ट. आता काय करायचंय, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स कॅल्क्युलेट करायचंय. मग ते कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करणार, सगळ्यात पहिले दिलेली अमाऊंट आपली 1100 युनिट्स आहे. बरोबर आहे. 1100 युनिट मायनस काय दिलेले आपल्याला, डेप्रिसिएशन कॉस्ट 250 मायनस काय दिले 600. सो वी विल गेट हियर एनपीबीटी, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला, 250 युनिट्स. नंतर काय सांगितलेलं आहे बघा, नंतर सांगितलेलं आहे 1100. बरोबर आहे. 1100 मायनस काय सांगितलंय 250. काय 250 आहे तुमचं डेप्रिसिएशन कॉस्ट, मायनस काय सांगितलंय तुम्हाला 525 लेस करा. किती आन्सर आलं तुमचं, 325. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स इज इक्वल टू वी विल गेट 325. मग असंच काय करायचंय, कॅल्क्युलेट करत जायचे आपल्याला तिन्ही व्हॅल्यू. 1100 मायनस काय सांगितलंय 250 मायनस 450 इज इक्वल टू वी विल गेट 400. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलंय 1100 मायनस काय सांगितलं तुम्हाला अमाऊंट कोणती, 375 मायनस 250 इज इक्वल टू वी विल गेट 475. ओके. नेक्स्ट 1100 मायनस 300 मायनस 250 इज इक्वल टू 550. बरोबर. ह्या पद्धतीने मला करायचं, प्रत्येक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आता हे कॉलम तुम्हाला कोणता भेटला, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आता आपल्याला काय करायचं, टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मग टॅक्स कॅल्क्युलेट करत असताना त्यांनी काय सांगितलंय आपल्याला की टॅक्स जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल, मग ही टॅक्स कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करू, डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यांनी काय सांगितलंय, पहिल्या 5 वर्षासाठी टॅक्स हॉलिडे घ्या. बरोबर. म्हणजे कोणताही टॅक्स आपल्याला काय करायचं, घ्यायचं नाहीये. टॅक्स हॉलिडे फॉर फर्स्ट 5 इयर्स. बरोबर आहे. सो लेट्स सी हियर, आम्ही काय केला, टॅक्स पहिले 5 वर्षासाठी घेतलं नाहीये. नंतर काय केलंय की डायरेक्टली टॅक्स कॅल्क्युलेट केलाय 35% म्हणजे किती आला, 219, 245 अँड 271. मग नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स ऍज इट इज येणार 250, 325, 400, 475 अँड 550. 5 वर्षासाठी काय असणार आहे, ऍज इट इज आपण कॅल्क्युलेट केलं. नंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला की 625 मायनस काय घ्यायचंय तुम्हाला 219 इज इक्वल टू किती भेटलं 406. तुमची व्हॅल्यू किती आली 406. त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला सांगतो बघा इथं. नंतर सांगितलेलं आहे तुम्हाला किती घेतलेलं आहे इथं आपल्याला डायरेक्टली बघू शकता 700. बरोबर आहे. 700 मायनस 245 इज इक्वल टू वी विल गेट 445. बरोबर आहे. त्यानंतर बघा कशी कॅल्क्युलेट केलेली आहे व्हॅल्यू. नेक्स्ट सांगितलेलं आहे तुम्हाला 775 मायनस किती आहे डायरेक्टली 271 इज इक्वल टू 504. तुमची व्हॅल्यू किती आली 504. मग आता काय करायचं तुम्हाला कॅश फ्लो कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कॅश फ्लो कसं कॅल्क्युलेट करणार, लेट्स सी हियर. तुम्हाला काय डायरेक्ट आता कॅल्क्युलेट करणार तुम्ही की तुमचा एनपीबीटी बरोबर आहे किती दिले आहे तुम्हाला 250. ओके. डायरेक्टली बघा कशी अमाऊंट तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात इथं. तर कॅश फ्लो कॅल्क्युलेट करत असताना तुम्ही काय इंटरेस्ट प्लस तुमचं काय येणार आहे इथं तुमचा एनपीएटी. सो इंटरेस्ट किती आहे तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम, सॉरी डिप्रिशिएशन प्लस तुमचा एनपीएटी. सो डायरेक्ट तुम्ही काय करा अमाऊंट कॅल्क्युलेट करणार आहात इथं. ओके. सो लेट्स सी डिप्रिशिएशन तुमचं किती आहे 250 प्लस एनपीएटी किती तुमचं आहे 250. सो फर्स्ट इयर किती आला तुमचा कॅश फ्लो 500. त्यानंतर काय सांगितलेलं आहे तुमचा सेकंड 250 डेप्रिशिएशन प्लस 325 तुमचा एनपीएटी इज इक्वल टू 575. पुढे बघू शकता तुम्ही किती दिले तुम्हाला 250 प्लस किती आहे 400 इज इक्वल टू वी विल गेट 650. त्यानंतर काय सांगितलेलं बघा 250 प्लस किती सांगितलंय 475 इज इक्वल टू किती आहे 725. असं व्हॅल्यू डायरेक्ट तुम्हाला काय करायचे आहेत कॅल्क्युलेट करत जायचे आहेत. म्हणजे तुमचं एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला खाली भेटणार. नंतर आपण काय केलं टोटल ऑफ कॅश फ्लो आणि टोटल ऑफ एनपीएटी नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. सो एनपीएटी टोटल किती आली 250 प्लस 325 प्लस 400 प्लस 475 प्लस 550 प्लस 406 प्लस 455 प्लस 504 इज इक्वल टू वी विल गेट हियर 3365. त्यानंतर ह्याची टोटल किती आली बघूया. कॅश फ्लोची 500 प्लस 575 प्लस 650 प्लस 725 प्लस 800
प्लस 656 प्लस 705 प्लस 754. सो टोटल आहे तुमची, इथे तुम्ही बघू शकता की तुमची टोटल जी काढायची आहे डायरेक्टली काय काय डायरेक्टली काढायची 5300, इथे रॉंगली घेते 5365. सो लेट्स सी हियर, आता काय काढायचं आपल्याला, एव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे at the rate of 3 years. So average profit upon ARR, average rate of return for 3 years. So average profit upon average investment multiply by 100. आता average profit किती आहे आपलं 3 years बघूया. Let's see here, ही सांगितलं 250, 325 and 400 divided by किती year आहे 3 years. So 250 plus 325 plus 400 किती आलं 975 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू वी विल गेट 325. किती आन्सर आलं आपलं 325. त्यानंतर बघूया कसं काढायचं आहे. नंतर सांगितलेलं आहे एव्हरेज इन्व्हेस्टमेंट. आता एव्हरेज इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करत असताना आपण कशी अमाऊंट कॅल्क्युलेट करणार बघा, की आपण डायरेक्टली काय करायचे, किती सांगितले आपण टोटल ऍसेट होती 4400 बरोबर आहे, डिवाइडेड बाय काय आहे नंबर ऑफ इयर्स, सॉरी नंबर ऑफ काय आहे आपलं टोटल इन्व्हेस्टमेंट, मग किती आहे 2 पार्ट्स मध्ये, किती आलं आन्सर 2200. So ARR average rate of return is equal to 325 जो आपले वरती आन्सर देते डिवाइडेड बाय 2200. 325 डिवाइडेड बाय 2200 बरोबर आहे, मल्टीप्लाय बाय 100. So we will get 14.77. So ARR is lower than the cost of capital, that is 25%. Okay, so cost of capital किती होतं 25%, त्यापेक्षा काय आहे lower than. So hence the project is not profitable. सो एनपीव्ही इज काय, आता आपला एनपीव्ही कसा भेटणार आहे, आता इथं जर आन्सर डायरेक्ट आपला एनपीव्ही निगेटिव्ह असेल, मग आता काय करायचं एनपीव्ही कॅल्क्युलेट करा एकदा. लेट्स सी हियर, काय सांगितलं तुम्हाला इयर फॉर 3 इयर किती घेतलेत आपण इथं, आता 2 वर्षाचे कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅश फ्लो तुमचा किती सांगितलं डायरेक्ट बघा 500 आणि 575 बरोबर आहे, आणि ह्याला काय करायची पीव्ही फॅक्टर तुम्हाला रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो टोटल कॅल्क्युलेशन करा, त्यानुसार तुम्हाला काय करायचं 25% नी तो रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. Let's see here. See, so इथे काय घेतले आपण कॅश फ्लो 500, 575, डिस्काउंट फॅक्टर 25% कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय करणार तुम्ही डायरेक्टली 0.800 and 0.640 डायरेक्टली अमाऊंट त्याची टोटल किती येणार आहे, त्याची टोटल कॅल्क्युलेट करत असताना 768 टोटल आली पाहिजे. बघा इथे का 400 प्लस 368 इज इक्वल टू 768 बरोबर आहे. मग ह्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे 800 नी ह्याला मल्टिप्लाय करून त्याचं काय ते आन्सर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं काढायचे आहेत, आणि त्यानुसार तुमची व्हॅल्यू निघणार आहे बरोबर आहे. म्हणजेच काय की तुमचा कॅश फ्लो किती होतं 500 आणि तुमचं जी खाली अमाऊंट होती 575, डिस्काउंट फॅक्टर किती घेतला आपण 0.800 and 0.64. ओके, पीव्ही फॅक्टर आपल्याला भेटला 400 and 368. सो एव्हरेज इन्व्हेस्टमेंटचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा ARR, आणि सगळ्यात पहिले एव्हरेज रेट ऑफ रिटर्न. सो एव्हरेज रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू एव्हरेज प्रॉफिट अपॉन एव्हरेज इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय बाय 100. त्यानंतर एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काय आहे की जी अमाऊंट आपल्याला वरती भेटलेली आहे बरोबर आहे, म्हणजेच काय आपली टोटल ऍसेट 4400 डिवायडेड बाय 2. त्यानंतर एव्हरेज रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करत असताना 325 म्हणजे वरची अमाऊंट डिवायडेड बाय जी आपल्याला एव्हरेज इन्व्हेस्टमेंट भेटली. एव्हरेज इन्व्हेस्टमेंट कसं करतो फॉर्म्युला की टोटल एव्हरेज आवर ऍसेट डिवायडेड बाय 2 त्यानुसार कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. त्या दोघांची अमाऊंट घेऊन आन्सर करू. ओके, थँक्यू.